श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस 3, अध्याय 2, ओळी क्रमांक 326 पासून अध्याय 3 ओळी क्रमांक 250 पर्यंत. ओम द्राम श्री ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः. जैसे जात्यंधा पळनी पावे मगते काकुळती सैरा धावे, तैसी बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृतिभंश घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेत समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैसे पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, नगद प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी ऐसने हे पतन घेऊसीत पावे. म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे, नग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक जरी नाशले हे रागद्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगत रश्मी करे जगाते स्पर्शत, तरी संगदोषे काय लिंपत तेती चीने. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोधविहीन होऊनी असे. तरी विषयांतही काही आपण पे वाचुणे नाही, मग विषय कवन काही बांधतील कवना. जरी उदकी उदके बुडिजे का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळ हो नसे निखळ, तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, ते तरिकणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झर प्रस्वे जयाचा जठर, तया क्षुधे तुषेचा अडदर काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे, ते तर आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेने कंप, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. ते युक्तीची कडसणी नाही दयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नवेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आप होय. जेत शांतीचा जिवाळा नाही, तेत सुख विसरो न निघे काही. जैसा पापी याच्या ठाई मोक्ष नवसे, देखे अग्नी माझी घापती. तिये बीजे जरी विरुडती, तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणून आयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणी इंद्रियांचे दमन कीजे. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वार्ता, तरी चुकलाही मागवता अपाओ पावे. तैसी प्राप्ते ही पुरुषे, इंद्रिय लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे सांसारिके. म्हणून आपुली आपण पया जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्मजिया परी ओवा इला अवयव पसरी, ना तरी इच्छा वशे यावरी आपण पेची. तैसी इंद्रिये अपैती होती, जयाचे म्हणितरे करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परीसपा. देखे भूत जात निदेले तेथेची दया पाहले, आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित जो. तोची तो निरुपाती अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निर्वधी मुनीश्वर. पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी. जैसी अक्षोभता सागरी अखंडित, जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण हो निमळत, तरी अधिक नोहे इशत मर्यादा सांडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता, परी न्यून नवे पार्था समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी, तयासी क्षोभ नाही बुद्धी. आणि न पवता न बाधी अधृती तया ते, सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाती भेरी. कान लाविजे तरी अंधिकारी कोंडेल तो, देखे रिद्धी सिद्धी जयापरी. आली गेली सेन करी, तोची गुंतला असे अंतरी महासुखी.
जो आपुलेने नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालवणे भिल्लांचेनी. जो अमृता ते ठी ठेवी, तो जैसा कांजीन सेवी. तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. पार्था नवल हे पाही, जेत स्वर्ग सुखा लेखणी नाही. ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला. तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखतू. तो अहंकारा ते दवडूनी, सकळ काम सांडूनी. विचरे विश्व होनी विश्वा माझी. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्याय. हे ब्रह्मश्रुती निस्सीम, जे अनुभविती निष्काम. ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता. आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती. सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे, ऐसे कृष्ण वाक्य ऐकेले. तेथ अर्जुने मणी म्हणितले, आता आमुचिया आज काजा आले उपपत्ती इया. जे कर्मजात आघवे येथ निराकारिळे देवे. तरी पारुशलेम्या झुंजावे म्हणूनिया. ऐसा श्री अच्युताचिया बोला, चित्ती धनुर्धर ओवाईला. आता प्रश्न करील भला आशंकोनी. तो प्रसंग असे नागर, जो सकळ धर्मासी आगर. की विवेकामृत सागर प्रांतहीन. जो आपण सर्वज्ञनाथ निरूपिता होईल श्री अनंत. ज्ञानदेव सांगेल मात निवृत्तीदास. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्याय. अथ श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्याय. ज्ञानेश्वरी अध्याय 3. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्यानिके परिसले कृपानिती. ते त करता कर्म आणि करता उरेची न पाहता. ऐसे मठ तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी, मनसी पार्था संग्राम करी. ये लादसी न महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुची अशेष, निराकरिसी निशेष. तरी मद करवी हे हिंसक का करवीसी. तरी हेची विचारीची ऋषिकेशा. तू मानू नेदसी कर्मलेशा. आणि ऐसनी हे हिंसा करवीत आहासी. देवा तोवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणे आग म्हणोपागवे विवेकाचे. हा गा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्य पथ्यवारो निदाये, मग जरी आपणची विष सुये. तरी रोग्या कैसे निजिये सांगे मज. तैसे आंधळे सुईचे अवाटा, का माधवंदीजे मरकटा. तैसा उपदेशा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीची काही नेने, वरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेक या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एक एक नवाई, इथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनसुरली या काही ऐसे कीजे. आम्ही तनुमन जीवे, तुझिया बोला ओठंगावे. आणि तुवाची ऐसे करावे, तरी सरले म्हणे. आता ऐसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करिसी. येत ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवेचे कीर सरले, परी अनेक एक असे जाहले. जे थिते ढवळले मानस माझे, तेवीची श्रीकृष्णा हे तुझे. चरित्र काही नेणिजे, जरी चित्त पासी माझे येणे मिशे. ना तरी झकवीत आहासी माते, की तत्वची कतिसी ध्वनिते. हे अवगमिता निवृत्ते जानवेना. म्हणून ऐके देवा, हा भावार्थ आता न बोलावा. मदविवेक सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे, परी ऐसा ही निके परी ऐसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा जैसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिनावे, औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. देवा तुझ ऐसा निजगुरु, आज आरती धानी का न करू. येत भीड कवनाची धरू तू माया आमुची. हा का कामधेनूचे दुवते, दैवे झाले आपयते. तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवनसाकडे. का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. देखे अमृत सिंधू थे टाकावे, मग तहानची जरी फुटावे. तरी सायास का करावे मागील ते.
तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री कमलापती तू दैवे आजी हाती झालासी जरी तरी आपुले या सवेसा का न मागावयासी परेशा का न मागावासी परेशा देवा सुकाळ हा मानसा पाहला असे देखे सकळार्थीचे जियाले आज पुण्य यशासी आले हे मनोरथ झाले विजयी माझे जी जी परममंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी यामा मनोनीया जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसर नाही संज्ञा लागुनी पाहिची या परी तैसे देवा तू ते पुसिदत असे ते आवडे ते आपुलेनी आर्ते कृपानिती तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे या बोला श्री अच्युत म्हणत असे विस्मित अर्जुना ध्वनित अभिप्राव जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंगे यामी तो उद्देश तू नेनसीची म्हणून शिनलासी वायाची तरी आता जाणेमीची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा हे लोकी या दोन्ही निष्ठा बदतीपासून प्रकटा अनादिसिद्धा एक ज्ञानयोग म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे ते तर ओळखी सवे पाविजे तद्रूपता एक कर्मयोग जान जेत साधक जन निपुण हो निया निर्माण पावती वेळे हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसा सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापर सरिता भिन्न दिसती वाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी तैसी दोन्ही ही मते सुचिती एका कारणाते परी उपासती ते योग्यते आधीनासे देखे उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरकेवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे मार्गाचे निवळे निश्चित ठाकी तैसे देख पाव्यंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते साध्य सांख्य सद्य मोक्षाते आकळीती येर योगीये कर्माधारे वीतेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती वाचो निकर्बारंभ उचित न करिता सिद्धवत कर्माहीन निश्चित होईजिना के प्राप्त कर्म सांडिजे येतुले निष्कर्म होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगे पैल तीरा नावे ऐसे व्यसनका जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाक न कीजे की सिद्धही न सेविजे केवी सांगे जव निरातता नाही तो व्यापार असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे साजे म्हणून ऐके पार्था दया नैष्कर्म्यपदी असता तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे आणि आपुलालिये चाडे आपा दिली हे मांडे की त्यजले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलिजे उकल तरी देखो निपाहिजे परित्यजिता कर्म न त्यजे निव्रांत मानी जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे देखे वीत कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले हे नासारंध्र बुजाले परिमळ नेगे ना तरी प्राणगती की निर्विकल्प झाली मती की शुद्धा तृषार्थी आरती खुंटलिया हे स्वप्नावबोध ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्ममृत्यू हे न ठकेची जरी काही तरी सांडले ते काही म्हणून कर्मत्याग नाही प्रकृती म्हणता कर्मपराधीनपणे निपदत असे प्रकृती गुणे येरधरी मोकळी अंतःकरणे वाहिजे वाया देखी रती आरुढिजे मग जरी निश्चळ वैसिजे तरी चळ होनी हिंडीजे परतंत्रा का उचलिले वायुवशे चळे शुष्कपत्र जैसे निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर म्हणून संगजव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा ऐसिया ही करू म्हणती तयांचा आग्रहची उरे जे उचित कर्म सांडिती मग निष्कर्म हो पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधूनी तया कर्मत्याग न घडे जे कर्तव्यमनी सापडे बरी नटती ते पुढे दरिद्रदान ऐसे ते पार्थ विषयाशक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही
आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्यत्री रूढ लौकिक जैसा तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नाभेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी परी जे तेथीचेनी उर्मी झाकोळेना तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळे न शिंपे पज्ञपत्र तैसा संसार कामाजी असे सकळांसारिखा दिसे जैसे तोय संग आवासे भानुबिंब तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणती देखीजे हिरवी निर्धारिता नेणजे सोय जयाची ऐशा चिन्नी चिन्नित देखसी तोची मुक्त आशा पाशरहित ओळखपा अर्जुना तोची योगी विशेषी जे तो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू माणसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे म्हणून निष्कर्म होवावे तरी एथ तेन संभवे आणि निश्चित केवी राहटावे विचारीपा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू पार्थ आणि काही एक नेणसी तू हे कौतिक जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षतेने व्यापार निश्चित पावे स्वधर्म जो बापा तोची नित्ययज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेत पापा संचार नाही हा निजधर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे त्याची बंद पडे सांसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच न घडे हा लोककर्मे बांधिला जो परतंत्रा फुलला तो नित्ययज्ञा ते चुकला म्हणोनिया आता येची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली ते नित्ययाग सहिते सुजली भूते समजते परिणेनतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणूनी ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रय येथ आम्हा तो म्हणे तो कमळ जन्मा भूतांप्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे याते उपासा मग आपैसे पूर्ती काम तुम्ही व्रतनियम न करावे शरीराते न पीडावे दूरी कही न वचावे तीर्थासी गा योगाधिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने धनी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते प्रतिवता प्रतीते जियापरी तैसा स्वधर्म रूप मख हाची सेव्य तुम्हा एक ऐसे सत्य लोकनायक बोलता झाला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा होन संडील तुमते कदा जे येणे करुणी समजता परितोष होईल देवता मग दे तुम्हा इप्सिता अर्था ते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपैस सिद्धी जाईल वांचितही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महावृद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येशी तैसे सर्व सुखे सहित देवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित व्हाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मैक निरत वर्ताल वापा की जालिया सकळ संपदा जो अनुसरल इंद्रियमदा लुब्ध हो निस्वादा विषयांची या तेही यज्ञा भाविती सूरी जे हे संपत्ती रिजली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहित आतिलेपणे गर्वित केवळ भोगासक्त होईल जो तया मग अपावो थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू जैसे गतायु शरीरी चैतन्य वासन करी का निर्देवाच्या घरी राहे लक्ष्मी तैसा सधर्मुदरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय तैसा निजवृत्ती जेत सांडे
ते तर स्वतंत्र ते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील. चोर म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. मग सकळ दोष भवते किंसो निघेती तया ते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसी ती म्हणूंची दुःखे आणि नाना विधे पातके. दैन्यजात कितुके तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता. मग न सुटे बापा रुदता. कल्पांते ही सर्वता प्राणिगण हो. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. इंद्रिये बरळोने देवावी. ऐसे प्रजांते शिकवी चतुरानन. जैसे जळचरा जळ सांडे. मग तक्षणी मरण मांडे. हा स्वधर्मतेने पाडे विसंभव नये. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. देखावीत क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी. जो अस्तिये समृद्धी विनियोग करी. गुरु गोत्र अग्नी पूजी. अवसरी भजे द्विची. निमित्तादिकी यजी पित्रोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता. उत्शेष स्वभावता उरे जे जे. ते सुखे आपुले घरी. कुटुंबेशी भोजन करी. की भोगीची ते निवारी कल्मशाते. ते यज्ञावशिष्ट भोगी. म्हणून सांडीजे तो अघी. जयापरी महारोगी अमृतसिद्धी. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा. तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीजे. मग उरे ते भोगीजे संतोषेसी. हे वाचो निपार्था घाटो नये अन्यथा. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जे देहची आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती. या पळते न स्मरती आणि काही. हे यज्ञोपकरण सकळ नेण तसा ते बरळ. अहमबुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिय रुची सारिखे करविती पाक. निके ते पापिये पातके सेविती जान. हे संपत्ती जात आवगे हवन द्रव्य मानावे. मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख. निपजविती पाक नानाविध. जे यज्ञ सिद्धी जाय परेशा तोष होवे. ते हे सामान्य अन्न होय मनोनिया. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान. हे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नास्तो भूते प्ररोह पावती समजते. मग पर्जन्य या अन्ना ते सर्वत्र पसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्म. यज्ञा ते प्रकटी कर्म. कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. मग वेदांते परात्पर पसव तसे अक्षर. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवास श्रुती. ऐके सुभद्रापती अखंडगा. ऐसी हे आदी परंपरा संक्षेपेतु धनुधरा. सांगितली या अध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप ऋतू. नानुष्टी जो मत्तू लोकीये तो पातकांची राशी. जान भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उपयोगी गेला. जो जन्मकर्म सकळ अर्जुन अति निष्फळ. जैसे की अभ्रपटळ अकाळीचे का गळास्तन अजयचे. तैसे दियाले देखे तयाचे. तया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कौनेन संडावा. सर्व भावे भजावा हाची एक. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओखे आले. मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपासव्यसाची मृती लाहोनी देहाची. खंती करती कर्माची ते गावंडेगा. देख असते निदेह धर्मे एठ तोची एक न लिंपे कर्मे. जो अखंडित रमे आपण पे. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख जाहला. म्हणून सहज सांडवला कर्मसंगा. तृप्ती झालिया जैसी साधने सरती आपैसी. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जेवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना. तवची या साधना भजावे लागे. म्हणून तू नियत सकळ कामना रहित. हो निय उचित स्वधर्म राहते. जे स्वधर्मी निष्कामता अनुसरले पार्था. ते कैवल्य पतत्वता पावले जगी. देखपा जनकाधिक कर्म जात अशेख. न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. हे आणि काही एका अर्थ उपकारेल. जे आचरता आपण पया देखी लागेल लोकाया. तरी चुकेल या हा अपाया प्रसंगेची. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले जैसा. अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी.
हागा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञानी काय उमचे तेही कवने परी जाणजे मार्गाते या येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती आता अनिकाची या गोठी कायशा सांगो किरटी देखे मीची ये राटी वर्तत असे काय साकडे काही माते की कवने एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी आणिक दुसरा नाही जगी ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणसी तू मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षका होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया जे भूत जात सकळ असे आम्हा अधीनची केवळ तरी न व्हावे बरळ म्हणोनिया आम्ही पूर्ण काम होनी तरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल ही आमची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आगवी नाशिली होईल म्हणून समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने विशेषे कर्मा ते त्यजावेना देखे फळाची या आशा आचरे कामुक जैसा कर्मी भर होवा तैसा निराशाही जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वता मनोनीय मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक न व्हावे लोकांप्रती जे सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्मता न प्रकटावी खेळता आदी करुणी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी निष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध आंगी वाजेल ना जैसी बहुरूपियांची रावोरानी स्त्री पुरुष भाव नाही मनी परी लोकसंपादनी तैसीच करती देखे पुढलाचे ओझे जरी आपुला माता घेईचे तरी सांग का न दाटीजे धनुर्धरा तैसी शुभाशुभे कर्मे जे निपदती प्रकृती धर्मे ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे अशा अहंकारारूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित ते अर्जुना देऊळ चित्त अवधारीपा जे तत्वज्ञानांची या ठाई तो प्रकृती भाव नाही जेथ कर्मजात पाही निपजत असे ते देहाभिमान सांडोनी गुणकर्मे ओलांडोनी साक्षीभूत अहोनी वर्तती देही म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती जैसा का भूतचेष्टा गवस्ती घे पवेना येत कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे नियाटोपे वर्तत असे इंद्रिय गुणाधारे राटती निज व्यापारे ते परक्रम बलात्कारे आपादी जो तरी उचित कर्मे आघवी तो आचरो निमद अर्पावी प्रचित्त वृत्ती विन्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरे न या अर्था ऐसा अभिमान धने चित्ता रिघोदेशी तो शरीर परानो व्हावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊनी हाती आरूढ पाय येरथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने जगे कीर्ती रुडवी स्वधर्माचा मान वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई येत हे वाचोनी काही बोलो नये हे अनुपरोधमत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्तत जानप कर्मरहित म्हणून हे निश्चित करणीयगा ना तरी प्रकृतिमंत होनी इंद्रिया लळा देऊनी हे जे माझे मत आविरुनी ओसंडीती ते सामान्यत्वे लेखती जे सामान्यत्वे लेखती अवज्ञा करुणी देखती काहा अर्थवाद म्हणती वाचाळपणे ते मोहमदिरा भूलले विषय घेरिले अज्ञानपंकी उडाले निभ्रांतमानी देखे शवाच्या हाती दिदले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जात्यांदा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदय जैसा उपयोगान वचे वायसा मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी भाषण सर्वथा करावे ना म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते
पतंगादीपी आलिंगण तेत त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता, म्हणून इंद्रिय ऐके जाणतेनी पुरखे, लाळाविना कौतुके आदी करुणी, हा गा सर्पेशी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हालाहल जिरेल सेविलिया काही, देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रियाला लिदला भला नोहे, एरवी तरी अर्जुना या शरीरापराधीना, का नाना भोगरचना मिळवावी, आपण सायाशे करुणी बहुते, सकळही समृद्धी जाते, उदो अस्त या देहाते प्रतिपाळावे का, सर्वस्व हिणवणी येथे अर्धवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडवणी देहाते पोखावे काही, मग हे तव पांच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिंसावा शीन आपुला, म्हणून केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवन, या लागे येथ अंतःकरण देयावे ना, एरवी इंद्रियांची अर्था सारिका विषय पोषिता, संतोष कीर्चित्ता आपजेल, परी तो संचोराचा सांगात, ऐसा नावेक स्वस्त, जव नगराचा प्रांत सांडिजेना, बापा विषाची मधुरता, जने आवडी उपजे चित्ता, तो परिणाम विचारिता प्राणहरी, देखे इंद्रिय काम असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीन आमिषे भुलविजेगा, परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे नाचलेपणे, तैसा अभिलाषे येणे कीजेल, विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा, जैसा कवळोनिया पारधी घाताची ये संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया, एट तैसेची परी आहे, म्हणून संघ हा तुझ नोहे, पार्था दोन्ही कामक्रोध हे घातक जाणे, म्हणून ह्या आश्रयोची न करावा, मनेही आठवून धरावा, एक निजवृत्तीचा ओलावा नासो नेदी, अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे, एरू आचार जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची, सांगे शूद्र घरी आगवी, पक्वान्य आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळ जरी जाहला, हे अनुचित कैसे निकीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा, तरी लोकांची धवळारे, देखो निया मनोहारे, असता आपुली तनारे मोडावी केवी, हे असो वनिता आपली, कृप जरी झाली, तरी भोगिता तेची भली जिया परी, तेवी आवडे तैसा साकड, आचरता जरी दुवाड, तरी स्वधर्मची सुरवाड परत्रीचा, हा गा साखर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी, ऐसे निही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा, म्हणून अनेकांचे जे विहित, आणि आपण पेय अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारीजे, या स्वधर्माते अनुष्ठिती वेचू होईल वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे, ऐसे समस्त सुरशिरोमणी, बोले जेत श्री शारंगपाणी, तेथ अर्जुन मने विनवनी असे देखा, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिशिले, तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित, तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी यांची ही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडोनी अनारसे चालत देखो, सर्वज्ञही जे होती, हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती, कवणे गुणे बीजा आणि भुसा, अंध निवाड नेणे जैसा, नावेक देख नाही तैसा बरळे कापा, जे असता संग सांडिती, ते ती संसर्ग करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते, आपण जरी तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती, परी बळत्कारे सुईजती तयाची माझी, जयाची जीवे घेती विवसी, तेची जडोनी ठाके जीवेशी, चकविता ते गिवसी तया तेची, ऐसा बळत्कारो एकी दिसे, तो कौनाचा येथ आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे, पार्थ म्हणे तो हृदय कमळ आराम, जो अगियांचा निष्काम काम, तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक, तरी हे काम क्रोध पायी, जयांते कृपेती साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई माणिजती, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजनमार्गीचे मांग मारकचे, हे दुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी, हे रजगुण मानसाचे, समूळ आसुरियेचे, धायपन यांचे अविद्या केले, हे रदाचे कीर झाले, परी
तमासी पडियंते भले तेणे निजपद ज्ञादिदले प्रमाद मोह हे मृत्यूच्या नगरी माणजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या ज्यांशी भोकेलिया अमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे कौतुके कवळिता मुठी जे 14 भुवने थेकुटी ती भ्रांती ही दाकोटी वाल्ली दुल्ली जे लोकत्रयांचे भातुके खेळताची खाय कौतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये हे असो मोहे मानिजे याते अहंकारे घेपे दिजे जेने जग आपुलिया भोजे नाचवीत असे जेने सत्याचा भोग कसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला तो दंभ उडविला जगाईही. श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस 3 20. ओम द्राम श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः.